नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आता नवीन नाटक चालू झालेलं आहे। जर तुम्ही माझी कम्युनिटी बघितली असेल तर तुम्हाला कळलंच असेल। ह्या लोकांना ना मला वाटतच होतं, अगदी खरंच सांगते मंडळी, मला मनापासून वाटत होतं की आता हा वीकेंड काही हे लोक चांगला जाऊ देणार नाहीत। पण काही काळजी नाही, आम्हाला काही फरक पडत नाही। उद्या महाराज येतलो त्याका मी गाराणं घालतले। मुर्दा बशिवला तुमचा। ज्या कोणी हे करताय त्याचं वाटोळं होऊन जातले। कमेंट बघून घ्या मंडळी। मला ह्या लोकांना एक सांगायचं आहे, तुम्ही तर तुमची लायकी दाखवतातच कमेंटमधनं। तुम्ही स्वतःच एका बापाचे नाही आहात आणि दुसऱ्यांना काय बोलता, जाऊन स्वतःचा शोध घ्या आधी। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जरा लाज बाळगा। जेव्हा आय डी क्रिएट करतो ना तेव्हा आपण आय डीला काय नाव देतो, काय आय डीवरनं कसल्या कमेंट करतो त्याच्याकडे जरा लक्ष द्या आणि भान असू द्या। ते तुमच्याकडनं काय अपेक्षा करायची, तुम्हाला भान असतं तर असल्या कमेंटच केल्या नसत्या ना। आजपर्यंत मी बोलली नाही, पण आज मी बोलते की हे जे बोलतात ना की रेपिस्ट आणि हे ते आणि ह्यांना असं टांगलं पाहिजे, ह्या ना पहिले हे जे असे कमेंट करणारे किंवा हे जे असे ज्यांच्या विचार असतात ना असे डोक्यात, हेच नंतर पुढे जाऊन ही वृत्ती त्यांच्यामध्ये धारण होते आणि ही वृत्ती त्यांच्यामध्ये मुळातच असते। तर जेव्हा आपल्याला कुठे असं कमेंट किंवा असं बोलणारं अशी जी व्यक्ती असते ना, तिला पहिले धरून आहे ना, तिला डांबून आहे ना, तिला चांगले पोकळ बांबूचे रट्टे दिले पाहिजेत। ह्यांनाच आहे ना धरून हाणलं पाहिजे, कारण हीच नंतर वृत्ती आहे ना, हीच नंतर चाळवते। हे ह्यांचं बेस आहे, इथून सुरुवात होते। हे असे विकृत विचार आले ना डोक्यात, हीच त्या पुढे रेपिस्ट आणि खून हे सगळे जे गोष्टी घडतात समाजात, हे ह्या लोकांपासूनच घडतात। एवढा वेळ माझा का गेला? आता उद्या गणपती आहे, बरीच कामं आहेत मला, पण पहिले जाऊन आहे ना ह्या आय डी सगळ्या सबमिट करून आली आहे मी। तर तुमचा तर बंदोबस्त होणारच आहे, ह्याची तर गॅरंटी आहे, लिहून घ्या माझ्याकडनं तुम्ही। आणि असा बंदोबस्त होणार आहे ना की सगळ्या जगासमोर येणार। कारण अशी जीभ उचलणार नाही की हात उचलणार नाही, मग 4 दिवस गायब व्हाल ना तर जगाला समजेल आता कोण गायब होत आहे ते। आणि IP ॲड्रेस शोधणार आहे ना, शोध, चल बघूया। तू संध्याचा पहिले शोधतोस की संध्या तुझा पहिले शोधते? मी आहे तिच्या बरोबर आणि मी करेन तिला हेल्प, काय लागेल ती वाटेल ती हेल्प करेन। बघूया, तू आहेस आणि आम्ही आहोत। आला मोठा लसूण, काय म्हणे तर IP ॲड्रेस शोधण्याने तुझे चॅनल बंद करणे। चल बघ, तू आलास ना IP ॲड्रेस घेऊन तर पहिले तर तुझेच कमेंट दाखवणार मी मस्तपैकी, मग बघूया तो IP ॲड्रेस राहील बाजूलाच आणि तुलाच घेणार मग पोलीस, आणि मग मस्त उलटा टांगणार। आणि मग जो मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतास ना, अजून तर तुझे ते कमेंट नाही दाखवले मी, पण ते जे काय बोलत होतास ना खुल्ला बिल्ला, तो खुल्ला आहे ना तुझा, तोच तुझ्या हातात देणार कापून। बघ तू बघतच बस। चल फालतू साला। तर मग मंडळी, आता वळूया आपण आजच्या पॉडकास्टकडे। आणि आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे हौशी मावशीवर। मावशे काय मग बघितली का माझी रील इंस्टाग्रामवरची? बघितलीस गुपचूप की नाही बघितलीस? अरे रे, तू कशी बघणार ना, मी तर तुला बिळामध्ये कोंबून तुझ्यावरती हिट मारलंय ना, तुझी एंट्रीज बंद केली आहे, त्याच्यामुळे तू कसं बघणार ग? पण मी असं सांगितलं होतं की आता ना थोडं व्यवस्थित राहा, बाप्पा आलेत की नाही, मग बाप्पाचा कसा वाहन आहेस ना तू, मग ते असं नीट वागायचं आता थोडे दिवस। आणि काय हे आजच चाळे चालू केले, बाप्पा बरोबर कान कापेल। हां सांगते मावशे, मला ना एक प्रश्न पडला यार, तू ते टिप्सचं चॅनल कशाला चालू केलं? जर तुला सगळ्या टिप्स याच चॅनलवर द्यायच्या आहेत, ते मी कसं काय माझं किचन आवरते त्याच्या टिप्स, मी कसं काय माझं घर आवरते त्याच्या टिप्स, मी कशी आवरावर करते, मी कशी साफसफाई करते त्याच्या टिप्स, सगळ्या टिप्स इथेच देणार आहे। मग ते काय पूजेला घालायला चॅनल उघडलेस? काहीतरी वेगळं दाखव ना, बघ माझ्याकडनं काहीतरी इन्स्पिरेशन घे। मी दोन्ही चॅनलवर रोस्ट करते, गजालीवर पण आणि गॉसिप गर्लवर पण। पण गजालीचे कॅरेक्टर गॉसिपवर नसतात, गॉसिपचे कॅरेक्टर गजालीवर नसतात, एकदम कम्प्लिटली डिफरंट। इथे एक नाही चालत आहे, इथे एकाचे वांदे झाले, ती 2-2 चॅनल ओपन करून बसले आणि दोन्हीकडे ऑलमोस्ट सेमच कंटेंट टाकते। आणि येऊन जाऊन कधी व्ह्यूज पडले की घेऊन यायचा आपला 4x4ला। कंटाळा नाही येत का ग तुला?
आम्हाला तर आलंय. लोकांना काय आवडतं काय नाही आवडत याचा विचारच नाही करत या बायका. नुसतं माथ्यावर मारतात काहीतरी फालतू. आणि त्या दिवशी बोललीस ना की आता ना आज व्हिडिओ येणार नाही आहे कारण मी जरा बाहेर चालले आहे नातेवाईकांकडे, तेव्हाच मी समजले. झालं आता येते ती निगेटिव्ह योद्धा आणि आलीच बिळातनं बाहेर. आणि तू पण कुठे गेलेलीस समजलं मला. बड्डे सेलिब्रेशन करायला कोणाकडे गेलेलीस ते. अगं बड्डेच्या दिवशी तरी असं नाही करायचं. हे काय असं करतात का? बड्डे आहे तिचा, तिला तेवढा तरी थोडा आराम. त्या दिवशी पण तिच्याकडनं असं पाप वगैरे करून घेते तू. हां, दिस इज नॉट फेअर. किती पापी गुडी आहेस तू. आणि आहे ना जेव्हा ती योद्धा बोलत असते ना तिच्या मागून आहे ना आवाज येतो, ये जो तेरी चुडी की खन खन है. आणि मावशीची जी आहे ना खासम खास नंदूबाई, ते नंदूबाईंच्या बांगड्या तिकडे वाजतात वाटतं. छोटंसं घर आहे ना, सगळेच म्हणजे पूर्ण फॅमिली 4x4 आहे. तर त्याच्यामुळे मग आता कुठे पॉडकास्ट करायचं, तिथेच नंदूबाई असतात आणि तिकडेच मग ते काम करत असतात. कंस मामीला काही ना काहीतरी खायला प्यायला द्यायला. तर तिथे आवाज येत असतो, इथे रेकॉर्डिंग चालू असतं, मागे चुडिओ की खनखन चालत असते. किंवा जसं योद्धा म्हणाली की मी बाई आहे की पुरुष, ते ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्या दिवशी तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. का माहिती आहे? कारण मला वाटतं योद्धा बाई पण नाही आहे आणि पुरुष पण नाही आहे. योद्धा इज चुडीवाला. समजलं ना? म्हणजे समजलं हो ना? म्हणजे योद्धाच्याच बांगड्यांचा आवाज येत असेल. असं तिला असं पुरुष असेल पण असं स्त्रियांसारखं नटायला मुरडायला आवडत असेल तर बांगड्या बिंगड्या घालत असेल. ग बाई ते एवढं बीमला काय काय लावलंस, ते काय ॲल्युमिनियम फॉईलसारखा पेपर चिपकवलास, पुन्हा काढलास परफेक्शनसाठी, तरी तो काय परफेक्टली चिपकलाच नाही. त्याच्यापेक्षा थोडा पैसा खर्च करून तिकडे काहीतरी 4 टाईल्स लावून घेतल्या असतास तर ते पटकन झालं असतं. काय करून ठेवलं. आणि ते काढलं, मला वाटलं आता तरी व्यवस्थित लावेल, त्याच्यापेक्षा बेकार लावून ठेवलं. एकदमच बेकार दिसते ते. काय तर म्हणे मला तरी चांगलं दिसतंय, आता बऱ्यापैकी छान दिसतंय. त्याच्यावरून मला एक आठवलं, म्हणजे त्या घराला पण मान्य नाही आहे की तू क्वीन आहेस. त्या घराची क्वीन नाही आहेस तू, बरोबर माऊस क्वीनच आहे. म्हणून तुझं ते नामोनिशान आहे ना त्या बीमने पण मिटवून टाकलं त्याच्यावरून. अरे रे, वास्तू तथास्तू म्हणते तसं वास्तूने हिला चांगलं दाखवलं. पुसली गेली रे हौसी मावशी. काही रील्स टाकत असते, काही बनवत असते. ते काय तर नवऱ्याकडनं पैसे कसे काय काढायचं. तर मला एक कळत नाही, टाईमपास करत बसलेला तुझा नवरा आता पाकिट बिकीट खिशात घालून कशाला बसलेला. हां, एवढं त्याला माहिती आहे की घरात उंदीर फिरत असतो. म्हणजे बहुतेक त्याला तेच बरोबर माहिती आहे की घरात उंदीर फिरत असतो, आपले पैसे लंपास करायचा. 1 नंबरचा चोरटा भुरटा उंदीर आहे तो. तर त्याच्यामुळे तो खिशातच घेऊन बसतो पाकिट वाटतं. जसं पाकिट बाहेर आलं तसा लगेच भुरटा चोर मावशी लगेच ते पाकिट घेऊन पळाले. किती फालतू अटेम्प्ट होता यार तो, एकदम फेल. 50 काय त्या रीलचे ना पूर्ण जे पण मिळाले असते ना तेवढे सगळेच्या सगळे कट आहेत कट. काही कोण पंजा लढवायला पाकिट बिकीट काढून कशाला बसेल. हां, पाकिट काढलं तरी माणूस साईडला ठेवेल ना, यावरच जिथे पंजा लढवणार आहे तिथेच ठेवणार. डॅमेजर काय रे तुझी अक्कल. हां, जरी ते करायचं म्हणजे स्क्रिप्टेड असेल आणि तसं स्क्रिप्ट पण सांगितलं असेल तर तुला थोडी तरी अक्कल पाहिजे ना. तू तरी बोलायचं ना की हे काय बकवास स्क्रिप्ट आहे. कसला रे तू डॅमेजर. म्हणूनच तू डॅमेजर आहे, मॅनेजर कधी नाही होऊ शकलास. आणि काय तर म्हणे मी ना नेहमी जशीच्या तशी कधीच भाजी करत नाही. जसं पॅकेटवर इन्स्ट्रक्शन दिले असतील ना तसं मी कधीच करत नाही. मी नेहमी काहीतरी वेगळा तडका देण्याचा प्रयत्न करते. काय तडका दिला? पनीरच्या भाजीला मोहरीचा तडका. शी, वेगळं करायचं म्हणून असं वेगळं करायचं. ती एक तुझी मैत्रीण बोंबली मोठी कमेंट करणारी, आम्ही तुझ्या बरोबर आहेत तीवाली, ती एकदा सगळं कच्चंच टाकून दिलेलं. कच्चे धणे, कच्च्या भाज्या तसंच त्या मण्याला रेटायला लावते. आणि तू एक कशात पण काही
फोडणी देते. वेगळं करायच्या नावाखाली हे लोक काहीही करतात. बापरे, धन्य बाबा यांच्या घरचे लोक कसं काय पचवतात. आणि म्हणे आम्ही ना काळजी घेतो, फार असं तिखट जाळ खात नाही आणि ऑइली खात नाही आणि असं करत नाही तसं करत नाही. आणि बघावं तेव्हा सगळ्या ह्याच्यामध्ये तो साठवणीचा मसाला फेकत असते. एकापेक्षा एक आहेत. एक पाण्यातल्या भाज्या बनवतं, एक सगळ्यात साठवणीतल्या मसाल्यात बनवतं आणि दुसरं कच्च्या गोष्टी बनवतं. कसलं काय बाबा, बरोबर भेटले तुम्ही धुणी भांडी संघटनावाले. आणि ते प्युअर स्किनवाले तर मागेच लागलेत वाटतं हिच्या. आता हिला पण समजेन असं झालं आहे की आता रोज रोज आता मी प्युअर स्किनबद्दल बोलू तरी काय बोलू. तर मग आता काहीतरी मेकअप बिकअप करते, रेडी होते आणि मग अशी मान वाकडी करून दाखवते. म्हणजे ना असं खड्डे दाखवते, बघा कसे म्हणजे बुजलेत खड्डे चेहऱ्यावरचे म्हणते मी. आणि काय किती फेकायचं, काही म्हणजे प्रमोशन करायचं आहे म्हणून काहीही बोलायचं. काय तर म्हणे माझ्या मैत्रिणीने ना दुधाची ॲलर्जी आहे, तिला दुधाचे पदार्थ खाल्ले ना की त्यांना फोड्या येतात. दुधाचे पदार्थ खाल्ल्यावर फोड्या येतात. तू कशाला पण आहे ना फोड्यांशी कनेक्ट करशील. म्हणजे काहीही केल्यावरती, काहीही खाल्ल्यावर, काहीही प्याल्यावर, आज दुधाचे पदार्थ खाल्ल्यावर फोड्या येतात, उद्या नारळ पाणी प्यायल्यावर फोड्या येतात म्हणशील. काय बोलावं यार. म्हणजे करा ना प्रमोशन करा तुम्ही, पण सांगा की अबा आता ना मी ह्या प्रोडक्टबद्दल सांगते तर हे जस्ट एक रिव्ह्यू आहे, चांगलं आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. मी पुन्हा पुन्हा शेअर करत असते तर मी शेअर करते. उगाचंच काही काय कारणं विरणं सांगून आणि इकडचं तिकडचं कुठूनही काही बेसलेस बोलून प्रमोशन करायचं. दुधाचे पदार्थ खाऊन फोड्या आल्या म्हणे, नक्की थोबाडालाच आल्या ना का आणि कुठे आल्या. आणि ते प्युअर स्किनवाले तोंडावरच्याच फोड्यांचं निराकरण करतात की आणि पण कुठल्या कुठल्या फोड्यांचं करतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला ना खरंच या बाईचं ना काय म्हणावं, हिला ना काय ते सर्टिफिकेट आहे ना, खरंच ते काढलेस ना त्या दिवशी बकवास ते दाखवलेस ना, खरंच जाळ त्यांना जाळ, काही कामाची नाहीत ती. न विचारता दाखवली, लपवलीस ना आता ते लपवूनच ठेव, बाहेर काढू नकोस पुन्हा कधी आयुष्यात यार. छीथू केलीस तू, छीथू. काय तर म्हणे मे महिन्यात झाला मातृदिन पण आज बोलवलं आहे. अगं बाई, बोलताना जरा विचार करायचा. मे महिन्यात नंतर आत्ताच कसं काय बोलवलं, कसं काय मे महिना आणि आता काय चाललं आहे सप्टेंबर, किती महिने झाले. अगं मराठी कॅलेंडरनुसार ज्या दिवशी बैलपोळा असतो त्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो, पिठोरी अमावास्या. पिठोरी अमावास्येचं महत्त्व जर माहिती नसेल ना तर तुझी ती मैत्रीण सोकॉल्ड, म्हणजे आता आहे की नाही माहिती नाही, आता तुझं बऱ्याचशा लोकांशी फाटलं आहे त्यातलीच ती पण एक आहे. पण ती आजकाल असे ना कुठले कुठले जुने पुराणे रील्स काढून टाकते आपली. हां, तीच ती नॉट सो वाव. हां, तिने सांगितलं आहे पिठोरी अमावास्येचं ती मुलांसाठी करतात, आई करते मुलासाठी, मुलांसाठी असते स्पेशली पिठोरीची पूजा म्हणून त्या दिवशी बोलवलं होतं. पागलबाई. काय तर म्हणे ना, खरंच तुझं नाव बरोबर ठेवलं आहे ग येडीबाई. मेमधलं मातृदिन आत्ता साजरा करायला बोलवलं आहे म्हणे टीचरने. मराठी मीडियमला घातलंस ना तर मराठी संस्कार नाही आलेत. पण त्या मख्ख लोकांना बोलवून आहे ना खरंच त्या स्कूलने ना स्वतःची नाचक्की करून घेतली असेल. हट येडीबाई. आणि ते पोरगा येतो ना तर त्याचं जरा पाठीवरचं दप्तर काढावं, त्याला जरा काय चहा पाणी खायला प्यायला विचारावं. एवढं तर मारे सांगत असते की मी त्याच्या आवडीचं केलं आहे, मी त्याचं हे केलं आहे, त्याला हे खावंसं वाटतं, त्याला ते खावंसं वाटतं. फक्त हागारोचं काय असेल ना तेव्हाच तुला त्याचा कळवळा येतो आणि त्याला काय खावंसं वाटतं, त्याचं फार तुला चिंता पडलेली असते. एरवी तर त्याच्या पाठीवरचं दप्तर पण ही बाई बाजूला करून घेत नाही, त्याला तिथेच आल्या आल्या रस्त्यात दरवाज्यात अडवते. रस्त्यात नाही म्हणजे रस्त्यावरच आहे तो दरवाजा, त्याच्यामुळे रस्त्यात निघाला मंडळी. हां, म्हणजे गटार ओलांडत नाही ना. हां, तर तिथेच आहे, तर तिथेच उभं करते त्याला. तसंच ते बिचाऱ्याच्या पाठीवर ओझं आणि त्याला प्रश्न विचारते. आणि त्याला ना काय काय असं म्हणजे माझा मुलगा किती टॅलेंटेड आहे बघा, तो किती काय काय छान छान सांगतो बघा, किती गोडगोड बोलतो बघा. अरे बघतो आम्ही बघतो, पण थोडं आरामात, थोडं त्याला रिलॅक्स होऊ दे, मग विचार. सांगू दे ना त्याची हुशारी काय सांगतो ते. हेच सांगायचं आहे ना की शाडूच्या मातीचे गणपती घ्यायचे आणि मग त्याला माहिती आहे ज्ञान. हां, पण त्याला हे ज्ञान नव्हतं ना पिठोरीचं.
रटावलेलंच बोलतो वाटतं फक्त तुझा पोरगा, तुझ्यासारखाच. ते टीचर्स डेचं पण, हा टीचर बनलेला, पण आधी विचारून घ्यायचं की काय सांगण्यासारखं आहे का तुझ्याकडे, काय शिकवलंस काय नाही, ते आधी त्याच्याकडनं काढून घ्यायचं, नंतर मग शूट करायचं ना. पण हिला ना खूप मोठं असं दाखवायचं असतं की माझा मुलगा किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार, अगदी माझ्यासारखाच आहे, माझ्यावरच गेला आहे, अति हुशार अति शहाणा त्याचा बैल रिकामा. पण मुलं असतात, त्याने काय नाही केलं तर तो बोलला काय नाही केलं. म्हणजे मी बनलो होतो पण मी काय असं काय विशेष काय बिकवलं नाही, आणि मी काय बिल्लो नाही तिकडे जाऊन, आणि मला काय बोलायलाच मिळालं नाही. तर म्हणते की काठी घ्यायची ना हातात, छडी घ्यायची. छडीचा जमाना गेला, छडी बिडी काय घेतली आणि रट्टे दिले टीचरने तर तू गप्प बसशील का? हां, आजकाल कोण छडी बिडी घेत नाही, कुठल्या दुनियेत राहते काय माहिती गावठी. आणि बघितलं का मंडळी, बघितलं का आपलं पॉडकास्ट ऐकते घुस गुपचूप मावशी बिळातनं बाहेर येते, गुपचूप ऐकते आणि परत बिळात जाते, कोणाला कळायला नको. पण तिच्या कृत्यातनं आणि तिच्या बोलण्या वागण्यातनं ते कळूनच येतं. तर ती काय म्हणाली, माझ्या मुलाचं आजकाल असं काय काय परिवर्तन व्हायला लागलं आहे, आणि मला ना मी आता ह्या फेजमधनं जाते, मी हे सगळं एक्सपिरियन्स करते. पण नॉर्मली ती म्हणायची ना आता तो टीनेजकडे वळतोय, ते ती नाही म्हणाली यावेळेला. फक्त बोलली की त्याला ना आता हळूहळू त्याच्या आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत, आणि त्याला ना आता थोडं कळायला लागलं आहे की कसं काय दिसलं पाहिजे, कसं काय घातलं पाहिजे, त्याच्याबद्दल त्याच्या चॉईसेस डेव्हलप होत आहेत. पण टीनेजचं नाही बोलली. बरोबर असंच राहायचं मावसे, व्हेरी गुड चेंज, कीप इट अप. एवढा खर्च करते स्वतःवर आणि एवढ्या वस्तू मागवते, एवढ्या गोष्टी करते, पण त्या मुलाला कसले काय कपडे आणले ते बड्डेला, एक तर ढगळे पगळे. तर नवरा पण बोलला हे काय जरा जास्तच मोठे आणले, तर बोलते आता नाही तो तर नंतर घालेल, पण बड्डे तर त्याचा आत्ता आहे ना, मग बड्डेला नको का व्यवस्थित कपडे, जरा व्यवस्थित बघून त्याला चांगले त्याच्या फिटिंगचे कपडे आणायचे ना. असं स्वतः पण असं करते का? असं चालेल का तुला? तू एक साईज मागवली आणि जास्त मोठी साईज आली तर ठेवून घेशील का? शाणी काय, म्हणजे कशी आई आहे ही अप्पलपोटी. आणि त्या ठाणवीला आजकाल जरा जास्तच हिचं ओतू चाललंय, ते का तर माहितीच आहे, कंसमामी पक्की शाणी आहे, स्वतःचं काम असल्याशिवाय कधीच कोणाला काय देत नाही. आणि ती ठाणवी तुझ्याकडे स्वस्तातलं मागते की महागातलं मागते, ती कशी आहे, ती काय आहे, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे उगाचच टाईमपास नको करू तिचे गोडवे गाऊन की तू तर कधीच काय मागत नाही माझ्याकडनं, ती माझ्याकडनं काही महागातलं घेत पण नाही, असं आहे तसं आहे. पण मी तिला देणार आहे महागाचं, फक्त तुला हे सांगायचं होतं की मी तिला ना चांगलं एक्सपेन्सिव्ह काहीतरी घेऊन देते. एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय, मॉलमधनं घेतलेलं, हिच्यासाठी तेच एक्सपेन्सिव्ह. ही आहेस तसली ना वेडीबाई. हे दाखवण्यासाठी ती पूर्ण कथा सांगितली की ती घेत नाही एक्सपेन्सिव्ह वगैरे, पण मग मला घ्यायचं होतं ना, म्हणून मी गुपचूप घेतलं आणि मग तिला दिलं. मुळात हे सांगायचं असतं, फक्त हे हायलाईट असतं की मी एक्सपेन्सिव्ह गोष्ट घेतली, मी चांगल्यातली घेतली, जरी तिला नको म्हणत होती तरी पण मी तसंच घेणार, कारण मी एकदम चांगली कलियुगातली कंसमामी आहे ना. काय ती लाडात येते. आम्ही तिला ना 2 बोटं दिली आणि त्याला सांगितलं की तुला कंसमामी आवडते की कंसमामा आवडतं, ते 1 बोट पकड. कुठून येतो कॉन्फिडन्स एवढा, म्हणजे इतका मोठी आवडती मामी आणि आवडता मामा. ती पण मनात बोलली असेल भाई मेरा तो कोई भी नहीं है, मी कुठे आता फसली आहे यार, ये क्या है बकवास. म्हणून मग तिने दोन्ही बोटं पकडून टाकली. जास्तच कूल बनण्याचा प्रयत्न करते. आणि आता तर इतकं फ्लॉप कंटेंट झालं ना, इतकं काही बकवास कंटेंट टाकते काय नाही. आता थोडंसं बाप्पा येणार आहेत तर थोडं आता मिळेल थोडं कंटेंट छापायला 4-5 दिवस. पण लक्षात ठेव, ॲटलिस्ट बाप्पा आहेत ना तोपर्यंत उंदरे खुरापत्या कमी कर, समजली का? सो मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. उद्याचं मी ठरवलं नाही आहे, बघू वेळ मिळाला तर टाकेन, नाही तर नाही येणार उद्या पॉडकास्ट, ते मी तुम्हाला कळवेलच कम्युनिटी थ्रू. परवा येईल, मग बघू कसं काय होतं ते. तुम्ही एन्जॉय करा. भेटू लवकरच. गणपती बाप्पा मोरया. टेक केअर. बाय बाय. मासलामा.